चल मग येणार का सोबत? नमस्कार मित्रांनो, हॅलो, कशा सर्वांना एकदा गुड मॉर्निंग. तर आज स्पेशल व्हिडिओ आहे. स्पेशल व्हिडिओमध्ये आज बरंच थोडंसं चालू आहे, डबा वगैरे पॅक करणं आणि इकडे सलाद पण कापणं चालू आहे. आणि आई नमस्कार करा ऐकू सर्वांना. नमस्कार. हां, तर आपल्या व्हिडिओ सुरुवातच नमस्कार नसते. आणि हे कसं निवतं आज 12 आहे ना, आजकालची एखादं झाली ना. हां, तर खालची एखादच वगैरे झाली आज आईचं म्हणणं आहे. बस. आणि इकडं डबा पॅक करणं चालू आहे, सलाद वगैरे. तर विशेष आहे आज म्हणजे पहिल्यांदा डबा राधिका पॅक करेल माझा. म्हणतात ना पहिला टिफिन. आणि काय केली भाजी आज? आलू. अच्छा, आलू भाजी. आणि उद्याला पण आणि मित्रांनो, माझ्या आता जे सुट्ट्या होत्या त्या सुट्ट्या संपलेल्या आहे आणि मला जायचं आहे जॉबला, म्हणजे ड्युटीला. ड्युटी कुठं आहे तिथं सांगितलेलं आहे तुम्हाला, मुंबईनं. ड्युटी वाशिमला आहे. आणि तरी माझे व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे. जर मधातनी वगैरेचा प्रॉब्लेम आला, एखाद्या दिवस होऊ शकते की दिवस व्हिडिओ वगैरे येणार नाही. आणि जास्तीत जास्त मी सुट्टीच्या दिवशी व्हिडिओ वगैरे घेण्याचा प्रयत्न करणार. झाला मग डबा चालू आहे पॅक करणं, सलाद वगैरे कापून चालू आहे. तुम्हाला सांगितलं असेल मनशा वहिनीनं, उमयानं ड्युटीचं. मी ड्युटीचं आजपर्यंत सांगितलं नव्हतं. आजपासून आता ड्युटी वगैरे चालू झालेली माझी. आणि व्हिडिओचं कसं थोडंसं प्रॉब्लेम येणारच आहे, मागपुढे होणार आहे. पण तरी तुम्हाला व्हिडिओ वगैरे कंटिन्यू देण्याचा प्रयत्न करणार आहे मी. आणि आपले बरेच व्हिडिओ येणार आहे, जसं की आपले व्हिडिओ जास्तीत जास्त धार्मिकतेवर आधारित असतात आणि डेली लॉग तर असतातच थोडं. आणि रेसिपी पण चालू केलेली आहे. कालच्या रेसिपी पनीरची एक रेसिपी केली होती मी. ती रेसिपी वगैरे कशी वाटली तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखी एक रेसिपी येणार आहे, तुम्हाला सांगितलं त्या व्हिडिओमध्ये, भोपळ्याची, कद्दूची त्याला म्हटलं होतं. तर विशेष आहे ते, कतली वगैरे काय म्हणतात तर ते पण येऊ शकतं तुम्हाला. जाऊ की नाही ड्युटीला? हां, जाऊ लागेल का? पहिले ड्युटी असते, ड्युटीला जावंच लागणार आहे. आणि सकाळी शूट घेतोय मी. एकदम 7 वाजता. आणि आई आत्ताच मंदिरातून आलेली आहे पूजा वगैरे करून. आता नैवेद्य वगैरे घेऊन जाणार आहे. तर नैवेद्य वगैरे करायला वेळ लागते ना, तर आता नैवेद्य वगैरे घेऊन जाणार आहे. आणि इकडे काय चालू आहे? संपलं का? भाजी पोळी. काय करताय आता? दूध गरम करायचं आहे. शूट वगैरे करायला काही नव्हतं. आणि विशेष म्हणजे आज बघा, ती कुठे जुनी थैली ही आहे ना, ती नवीनवाली आहे ना. तर आज अचानकच चेंज झालेली माझी थैली. डब्याच्या टिफिनची जी बॅग असते नवीन आलेली आहे. जी बॅग होती पहिली, जी होती पहिली कुठे ठेवली वाटते उचल. हां, धुवायला टाकली. आणि नवीन बॅग आलेली आहे जस्ट आता. तीच म्हटलं काय झालं आहे तर बॅगीला माझी चेंज कशी काय झाली. तर
आणि इकडं पूजा वगैरे झालेली असेल का बाकी आहे? बाकी आहे ना. दिवा वगैरे लावलेला आहे, पूजा बाकी आहे सर्व. थोड्या वेळात करणार आहे. डबा पॅक करू. चल मग निघायचं. ती आहे माझी बॅग तिकडे ठेवलेली टिफिनची. गाडी भरलं. चल मग येणार का सोबत? चला. कसं थोडंसं लांब वगैरे आहे, पण नंतर तुम्हाला तरी व्हिडिओ वगैरे चालू राहणारच आहे आपले. आणि ड्युटीला पण जावं लागते आणि व्हिडिओ पण टाकावं लागते. तर थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉब्लेमच येणार आहे, कारण ड्युटी करावं लागणार आहे. त्यात जर तुम्हाला जर रेग्युलर जसं देता येईल व्हिडिओ, तसे व्हिडिओ आम्ही देणार आहे. आणि आपले सण उत्सव, धार्मिकता, विविध वगैरे पूजा वगैरे आणि बरंचसं डेकोरेशनचं असे व्हिडिओ चालू राहणार आहे आपले. आणि रेसिपीचे पण चालू राहणार आहे. तुम्ही पाहिला असेल कालचा व्हिडिओ, रितिकाचा स्पेशल पनीरचा व्हिडिओ. आणि रेसिपीचा एक व्हिडिओ येणार आहे तुम्हाला परत. चालूच राहणार आहे आपले असे व्हिडिओ कंटिन्यू. तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हां, सांग इकडे सर्वांना. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा, फेसबुकला असेल तर फॉलो करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर. चल मग निघू का मी? म्हणजे द्वादशीलाच निवेद नेतात आहे ना, एकादशीला उपास असते. बारस नाही द्वादश काय? द्वादशच म्हणते, बारस म्हणते, कोणी द्वादश म्हणते. तर तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा. आमच्या इकडे आता असं सांगितलं आहे ना, खरं तर द्वादश वगैरे असते, आई म्हणते बारस पण असते. ड्युटीला जातो, ड्युटीला. तर असंच नैवेद वगैरे काढणं. पहिले काय भाजीच केली आज. साधे जे नैवेद्य असतात ते नैवेद्य वगैरे काढणं. त्याच्या भाजी, पोळी, तूप आणि दिवे. किती दिवे आहेत ते? 6 की 7? एक दिवा रोडगा आहे, 5 दिवे आहे. हां, तसं असते. दिवा रोडगा महादेवाला. आणि हे घरच्या देवासाठी, विठ्ठलासाठी, विठ्ठल रुक्मिणीसाठी सर. तर अशा प्रकारचं आमचा जो डेली रूट असते. म्हणजे एकादश वगैरे झाली तर प्रत्येकांना विठ्ठल रुक्मिणीला आणि घरच्या जे देव त्याला आणि बाकीच्या जे मंदिरावरचे देव आहे त्याला नैवेद्य वगैरे नेतात प्रत्येकांना. चल मग इकडेच बाय कर, जाऊ दे मला. चल येऊ का?